तुमचा पगार वेळेवर पडतोय, परंतु आधार सीडिंगमुळे तो बंद पडलेल्या खात्यात जातोय. तर मित्रांनो, आधार सीडिंग चेंज कसं करायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे सांगितलेलं आहे. जशी प्रोसेस मी केली आहे तशा प्रोसेसना तुम्ही माझा व्हिडिओ बघून जरी केलं तरी तुम्हाला घरी बसल्या बसल्या तुमचा आधार सीडिंग चेंज होऊन जाईल मित्रांनो. तर चला पटापटा हा व्हिडिओ तुम्ही बघावा आणि तुमचा आधार सीडिंग चेंज करून घ्यावा, जेणेकरून तुमची येणारी जी पगार आहे ती योग्य खात्यामध्ये येईल मित्रांनो. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकला बघत असेल तर एक फॉलो नक्की करायचा आहे, आणि युट्यूबला बघत असेल तर एक सबस्क्राईब नक्की करायचा आहे, आणि इंस्टाग्रामला बघत असेल मित्रांनो एक फॉलो नक्की करायचा आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करावा ही विनंती. धन्यवाद. तर गुगलमध्ये NPCI ही साईट टाकायची. साईट केलं सर्च करायचं मित्रांनो. नॅशनल पेमेंट्स आपल्याकडे साईटला ओपन झाल्यानंतर समोरच आपल्याला कंझ्युमर दिसेल. कंझ्युमरला आपण टच करायचं आहे. कंझ्युमरला जसं टच करून खाली भारत आधार दिलेला आहे, भारत आधार सेडिंग. त्याला भारत आधार सेडिंगला आपण टच करायचं आहे. भारत आधार सेडिंगला टच केल्यानंतर इथं आधार सेडिंग आणि डिसेडिंग दोन्ही दाखवतो, त्याला टच करा. इथं आधार नंबर टाका. आधार नंबर टाकल्यानंतर खाली रिक्वेस्ट फॉर आधार हे दिसते आपल्याला. तर आधार त्याच्यामध्ये सेडिंगला आपण टच करायचं आहे मित्रांनो. आता आधार नंबर टाकल्यावर खाली रिक्वेस्ट फॉर आधार सेडिंगमध्ये आपल्याला सेडिंगला टच करायचं आहे. चला तिथं टच केलंय. मग बँक आपण सिलेक्ट करायची. आता खाली बँक सिलेक्ट करायची. माझी जी बँक आहे ती स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, त्यामुळे मी स्टेट बँक ऑफ इंडिया सिलेक्ट करत आहे. आपल्याकडे जी बँक असेल आपण ती सिलेक्ट करायची आहे मित्रांनो. आणि चला आता माझी स्टेट बँक ऑफ इंडिया कुठे सापडली. चला हे घेतलं. आता सेंडिंग टाईप आपण सगळ्यात मोमेंट फॉर वन बँक ऑफ द हे आपण सिलेक्ट केलंय. त्याच्यानंतर आपण बँक अकाउंट टाकतोय. माझा जो बँक अकाउंट आहे तुम्ही टाकणार, तुमचा जो असेल तुम्ही तो टाकायचा आहे. बँक अकाउंट नंबर टाकल्यानंतर खाली पण आपण कन्फर्म मध्ये तोच बँक अकाउंट टाकायचा आहे. आणि खाली आपल्याला दिसते बाय मध्ये काय, तिथं बाय, माझा चष्मा कुठे, खाली आपल्याला बाय, त्याला टच करा. खाली कॅप्चा आहे, कॅप्चा टाकायचं, सबमिट करायचं आहे मित्रांनो. सबमिट केल्यानंतर ही प्रोसेस पुढे जाईल. पुढे टर्म अँड कंडिशन ऍग्री करून एक OTP टाका. OTP टाकून तिथं आपली OTP सबमिट करा मित्रांनो. लाईक आणि फॉलो नक्की करा. धन्यवाद.